राम राम. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या या व्लॉगमध्ये. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आमच्या या मवेशी गावातनं. तर आज सकाळी मी साधारणतः 10-11 वाजले असतील व्लॉगला सुरुवात करते आहे. घरातली सगळी कामं वगैरे आवरलेली आहेत आणि आता त्या दिवशी जी मी केळी आणली होती तर ती मी पिकत घातली आहेत. आता मी ते चेक करणार आहे की ती केळी पिकली आहे का. त्यानंतर आज आमच्याकडे गिरणीवाला येणार आहेत. आम्ही जो भात काढायचा होता तर तो भात काढून घ्यायचा आहे. तर आज गिरणीवाले येतील तर आपण ते भातापासून तांदूळ काढून घेणार आहे. आणि अजून बरीचशी कामं आहेत. मिस्त्री येणार आहेत. आमचं टेरेसचं वॉटरप्रूफिंग करायचं आहे. असे बरेचसे कामं आहेत. तर आज आपण सगळे कामं चेक करूया की कसं कसं काय काय होतं आहे. सो सगळ्यात आधी मी पहिल्यांदा केळी पिकली आहे का ते चेक करून घेते. तर बघूया आपण. पोत्यामध्ये आम्ही केळी पिकत घातली होती तर ती पिकली आहे. पाहू शकताय तुम्ही, मस्त पिवळी पिवळी झाली आहे. केळी पिकली आहे छान. काही कच्चे आहेत, काही पिकलेत. तर आता ह्यातले पिकलेले आम्ही काढून घेऊ आणि जी कच्ची आहे ती पुन्हा पिकायला तशीच ठेवून देऊ. सो हे आहेत एवढे आणि हे एवढे. वरती आता चालू आहे आपलं लिकेजचं काम. तर मागच्या वर्षी आमचा स्लॅब झालेला होता पण प्लास्टर वगैरे घराचं बाकी होतं. तर आम्ही काही घरात राहायला गेलो नव्हतं. तर तेव्हा काही आम्हाला लिकेज वगैरेचा अंदाज आला नव्हता आणि नुकताच स्लॅब झाला होता. पण आता मागे जेव्हा पाऊस झाला तेव्हा असं लक्षात आलं की घरात 2-4 ठिकाणी लिकेज होतं आहे. तर जे मिस्त्री आहेत त्यांनीच ते लिक्विड वगैरे सजेस्ट केलं आहे आणि ते लिकेजचं काम करत आहेत की ते लिकेज काढण्यासाठी. आपण आता जाऊन वरती एकदा चेक करूया की काम कसं चालू आहे. सो मी कॅमेरा फिरवून दाखवते. गिरणीवाले पण आलेले आहेत आणि आता आपण भातापासून तांदूळ काढून घेणार आहे. तर पूनम, शतक आणि इंद्रायणी असे 3 तांदूळ आहेत. तर 3 पोते आपण तांदूळ जे आहे तो काढून घेणार आहे. तर बघूया आता आपण ते पण. तर हा आहे इंद्रायणी तांदूळ आहे. छान असा सुगंध आहे ह्या तांदळाला आणि मस्त लागतो खायला. सगळ्यांना माहितीच असेल हा तांदूळ. हा आम्ही लास्ट इयर पहिल्यांदाच केला होता. शतक म्हणून आहे. छान बारीक तांदूळ आहे आणि मस्त मोकळा मोकळा भात होतो ह्याचा. खायलासुद्धा याची चव एकदम छान आहे. आणि ह्या पोत्यामध्ये आहे पूनम. तर पूनम म्हणून तांदूळ आहे. ह्याचे पण तांदूळ वगैरे बारीक आहेत आणि हा सुद्धा आहे चांगला खायला. पण
तर आज आम्ही इकडे 2 वावरं तयार करून घेतलेले. हे घराच्या एक्झॅक्ट बॅक साईडचं एक आहे आणि एक जे आहे ते तिकडे जांभळी खाली तयार करतोय. तिकडे JCBने लेवल वगैरे करणं चालू आहे. तर किचन गार्डन जे आम्हाला बनवायचं होतं ते या 2 पैकी एका ठिकाणी करू आणि बघूया आता काय काय लावणार आहे वगैरे. तर JCB आला आहे आणि JCBने लेवल वगैरे करणं, वावर वगैरे बनवणं चालू आहे. तर आज ते काम पूर्ण होईल. एक झालं आहे, एक चालू आहे. सो इकडचं जे दिसतंय तुम्हाला पुढे ते हे वावर आम्ही बनवून घेतोय. सो या जांभळाच्या झाडाखालचं इकडचं. आता जेवण वगैरे झालं आहे, सगळं आटोपलं आहे आणि आता थोडंसं शतपावली करते आहे आणि अंधार पडला आहे, गार हवा सुटली आहे बाहेर. पाहू शकता इकडे गावातल्या लाईटी वगैरे लागलेल्या आहेत. आता मी आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच एंड करते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.